कुठलीही हेअर ट्रीटमेंट करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। कुठलीही हेअर ट्रीटमेंट करण्याच्या आधी आम्ही काही प्रश्न विचारतो, ज्याला आपण क्लायंट कन्सल्टेशन असं म्हणूया। तर त्याच्यामध्ये आम्ही पहिला प्रश्न असा विचारतो की तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी लावली आहे का, किंवा तुम्ही तुमच्या केसांना कुठला कलर केला आहे, किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमच्या केसांवर कुठलीही ट्रीटमेंट केली आहे, आर दे प्रोसेस्ड। तर क्लायंट्स असं इतकं गमतीशीर उत्तर ऐकायला मिळतं कधी कधी की ते असं म्हणतात की आम्ही मेहंदी लावली होती, मला वाटतं बहुतेक 5-6 महिने झाले असतील, कलर लावला होता आता मला वाटतं 2-3 महिने झाले असतील, किंवा अकॉर्डिंग टू देअर शेड्यूल ते आठवून ते आम्हाला सांगतात। तर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा दुसरा प्रश्न असा असतो की आम्ही दर महिन्याला आम्ही कलर लावतो, तर आमचा कलर राहत नाही, आमचा कलर निघून जातो। तर त्याच्या मागचं कारण असं की आपले केस हे दर महिन्याला नव्याने येत असतात आणि आपण जो टचअपचा लावलेला कलर आहे हा हळूहळू खाली सरकत असतो, आणि खाली सरकत आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे कलर आपला निघून गेला। आता समजा जर मी रूट टचअप समजा मी जर एवढं लावलं असेल आणि केस वाढल्यानंतर ते खाली येणारच असतात की नाही, पण आणि तुम्ही जी काही म्हणजे तुम्ही गोष्ट प्रोडक्ट तुम्ही केसांवर लावता ते कुठे जाणार, ते केसांवरच असतात, ते कुठेही जात नसतात। पण क्लायंटला असं वाटतं की जे काही आपण लावू ते परमनंट असावं आणि ते कधीही जाऊ नये। पण कुठलीही गोष्ट आहे तर नॅचरल प्रोसेस प्रमाणे जसे तुमचे केस वाढणार आहेत आणि समजा जर तुमचे पिगमेंट्स निघून गेलेले असतील केसांचे, इफ यू हॅव अ ग्रे हेअर, तर ते व्हाईटच येणार आहेत। तर त्याचं काहीही परमनंट सोल्युशन नाही। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपण जे डाय वगैरे वापरतो किंवा ते बॉक्स कलर वापरतो, कलर ट्यूब्स वापरतो, त्याच्याविषयी मी थोडं गाईड करणार आहे। स्टे ट्यून्ड।